नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. DCC बँक एक्झाम यासाठी आपण जी फ्री बॅच सुरू केलेली आहे त्याच्यामधलं सहकार्य या विषयावरती आजचं आपलं 5वं सेशन आहे आणि आज आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सर्व प्रश्न जे आहेत ते सोडवणार आहोत. आजपर्यंतच्या 4 भागांमध्ये आपण सहकार्याचा अर्थ, त्याचबरोबर सहकार्याची व्याख्या, त्यानंतर सहकार्याचा इतिहास, सहकार्याची वैशिष्ट्ये आणि सहकार्याचे महत्त्व हे 4 मेन टॉपिक कंप्लीट केलेले आहेत आणि हे 4 मेन टॉपिकवरती काय प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ते आपण बघणार आहोत. आणि प्रश्न सोडवत असताना आपले एक क्विक रिव्हिजन देखील होणार आहे. सगळ्या कन्सेप्ट जे आहेत ते आपण परत एकदा शॉर्टमध्ये थोड्या वेळात डिस्कस करू. तर वेळ न घालता आपण प्रश्न सुरुवात करूया. तर सगळ्यात आपला पहिला प्रश्न आहे की सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम कोणत्या देशात झाला? आपल्याला ऑप्शन दिले आहेत इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्स. पार्ट 2मध्ये आपण अभ्यासलं होतं की सहकार्याचा जो उगम आहे तो इंग्लंड या देशामध्ये झाला, बरोबर. औद्योगिकीकरणाचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामगारांचं आणि ग्राहकांचं शोषण व्हायला लागलं आणि त्या शोषणाला आणि कामगारांच्या पिळवणुकीला उत्तर म्हणून सहकार्याचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि इंग्लंडमध्ये सगळ्यात पहिली सहकारी संस्था उभारली गेली. कधी? 1844मध्ये. इंग्लंडमध्ये कुठे? तर इंग्लंडमध्ये रॉचडेल या शहरामध्ये 1844मध्ये सहकारी संस्था सगळ्यात पहिली उघडली गेली. 28 विणकरांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली आणि तिचं नाव होतं रॉचडेल पायनियर्स इक्विटेबल सोसायटी लिमिटेड या नावाची. इंग्लंडमध्ये 1844मध्ये रॉचडेल या शहरात ही सहकारी संस्था सुरू झाली आणि या सहकारी संस्थेच्या स्थापनेमागं प्रमुख हात होता तो सर रॉबर्ट ओवेन यांचा. सर रॉबर्ट ओवेन यांना काय म्हटलं जातं तर आधुनिक सहकार चळवळीचे जनक म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना ओळखलं जातं. तर ह्या एका प्रश्नामधनं आता बघा की आपले 4 जे क्वेश्चन्स अशा प्रकारचे आले, आपल्याला विचारलं जाऊ शकतं की सगळ्यात पहिला सहकारी चळवळीची संस्था जी आहे ती कोणत्या साली स्थापन झाली? तर 1844 साली. कुठे झाली? इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये कुठे? तर रॉचडेल या शहरामध्ये. त्यानंतर कोणी स्थापन केली? 28 विणकरांनी एकत्र येऊन. आणि त्यामागं कोण होतं? त्या स्थापनेच्या मागं कोण होतं? तर सर रॉबर्ट ओवेन, किंवा आधुनिक सहकार चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सर रॉबर्ट ओवेन. तर 4-5 प्रश्न अशा प्रकारचे आले तर आपले हे सॉल्व करता आपल्याला आले पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया की समाजातील आर्थिकदृष्ट्या टिंबटिंब व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. ऑप्शन ए दिला आहे श्रीमंत, बी दिला आहे दुर्बल आणि सी दिला आहे भांडवलदार. तर आपल्याला माहिती आहे सहकारी संस्थांची स्थापना जी आहे ती आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल लोक आहेत ते एकत्र येऊन करतात. कारण श्रीमंत लोक किंवा भांडवलदार लोक यांच्याकडे ऑलरेडी भांडवल आहे, त्यामुळे कारखाने किंवा संस्था उभा करण्यासाठी त्यांना पैशाची गरज नाही. ते स्वतःच्या जीवावर देखील ते उभारू शकतात. पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकांकडे पैसा नसतो आणि त्या संस्था स्वबळावरती स्थापन करू शकत नाही, म्हणून ते एकत्र येतात आणि सहकार्याच्या माध्यमातून सहकारी संस्था स्थापन करतात. तर या ठिकाणी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. सहकार म्हणजे टिंबटिंबचे संघटन होय. ऑप्शन ए दिला आहे व्यक्ती, ऑप्शन बी दिला आहे भांडवल आणि ऑप्शन सी दिला आहे मध्यस्थ. आता आपण जे अभ्यासलं आहे भाग 3मध्ये आणि भाग 4मध्ये ते म्हणजे की सहकार्याच्या माध्यमातून मध्यस्थांचं उच्चाटन होतं, म्हणजे दलाल जे आहेत ते इलिमिनेट केले जातात, त्यामुळे त्यांचं सहकार हे संघटन नसतं. त्याचबरोबर भांडवल, मोठमोठं भांडवलदारांचं देखील हे संघटन नसतं. तर सहकार म्हणजे व्यक्तींचं संघटन आहे. सहकारामध्ये एकपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात आणि संघटन स्थापित करतात, त्यालाच आपण सहकारी संघटना असं म्हणतो. तर व्यक्तींचं संघटन हे सहकाराचं एक वैशिष्ट्य देखील आहे, जे आपण भाग 3मध्ये बघितलेलं आहे की व्यक्तीचं संघटन हे सहकाराचं एक वैशिष्ट्य आहे. नंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. इंग्लंडमध्ये इ.स. टिंबटिंबमध्ये सहकारी चळवळ सुरू झाली. आता हा पहिला जो प्रश्न होता आपला त्याच्या रिलेटेडच प्रश्न आहे. इंग्लंडमध्ये
सहकारी चळवळ ही 1844 साली सुरू झाली. बरोबर. इंग्लंडमध्ये कुठे? तर रॉचडेल या शहरामध्ये. काय झालं तिथं? तर 28 विणकरांनी, विणकर म्हणजे सूतगिरणीमध्ये काम करणारे जे विणकर असतात ते लोक एकत्र आले आणि त्यांनी सहकारी संस्था स्थापन केली. कुठली सहकारी संस्था? तर रॉचडेल पायोनियर्स इक्विटेबल सोसायटी लिमिटेड. आणि या संस्थेच्या स्थापनेमागं कोण होतं? ही संस्था कुणाची ब्रेन चाइल्ड होती? तर ते म्हणजे सर रॉबर्ट ओवेन. बरोबर. आणि सर रॉबर्ट ओवेन यांना काय म्हटलं जातं? आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हणून सर रॉबर्ट ओवेन यांना ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतातील पहिला सहकार कायदा यावर्षी संमत झाला. ऑप्शन 3 दिलेत आपल्याला 1904, ऑप्शन बी 1960 आणि ऑप्शन सी दिला आहे 1912. भाग 1 मध्ये भाग 2 मध्ये म्हणजे सहकाराचा इतिहास याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ब्रिटिश काळामध्ये भारतातला सगळ्यात पहिला सहकारी कायदा 1904 मध्ये संमत झाला होता. त्यानंतर ह्या कायद्यामध्ये ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटींमध्ये दुरुस्ती करून 1912 साली दुसरा सहकारी कायदा भारतामध्ये संमत झाला ब्रिटिशांद्वारा. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महाराष्ट्रात जो आहे तो 1 मे 1960ला महाराष्ट्र स्वतंत्र झालं. त्यानंतर 1960 मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा हा लागू झाला, तो 1960 मध्ये. बट इथं आपल्याला विचारलं भारताच्या संदर्भात. बरोबर. भारतामधला पहिला सहकारी कायदा हा 1904 मध्ये संमत झाला. या ठिकाणी तिन्ही कायदे महत्त्वाचे आहेत. आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, पहिला कायदा कधी संमत झाला, दुसरा कधी संमत झाला, किंवा महाराष्ट्रातला पहिला सहकारी कायदा कधी संमत झाला. त्याचबरोबर सहकार्याच्या संबंधातली जी 97वी घटना दुरुस्ती आहे, बरोबर, ती कधी लागू झाली हा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. ते 97व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने त्याला कन्सिडर करून 1960च्या कायद्यामध्ये लेटेस्ट बदल कधी करण्यात आले, तर ते 2013 मध्ये करण्यात आले, हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर 97वी घटना दुरुस्ती कधी झाली, तर 2011 मध्ये झाली, असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर फार लेटेस्ट प्रश्न याच्यामध्ये हाही विचारला जाऊ शकतो की केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना कधी झाली, तर 2021 साली केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्वतंत्र स्थापना झाली. याच्या आधी केंद्रीय सहकार मंत्रालय नव्हतं आणि केंद्रीय सहकार मंत्री देखील नव्हते. तर कृषी मंत्रालयाच्याच अंतर्गत एक विभाग, सहकार विभागाचं काम बघायचं. परंतु 2021 मध्ये भारत सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केलं आणि श्री अमित शाह हे भारताचे पहिले केंद्रीय सहकार मंत्री बनले. तर ही देखील इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, ही नक्की आपल्याला विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की 2021 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा केंद्रीय सहकारी मंत्रालय स्थापन झालं आणि श्री अमित शाह हे भारताचे पहिले केंद्रीय सहकारी मंत्री बनले. तर कायद्याच्या रिलेटेड ह्या 4-5 फॅक्च्युअल गोष्टी आहेत, त्या नोट डाऊन करून ठेवा. पुढे स्वतंत्रपणे आपण याच्यावरती एक डिस्कशन घेऊया की सहकार्याच्या संदर्भातले सगळे कायदे, कलम किंवा सनावळ्या याचं एक विशेष लेक्चर किंवा एक व्हिडिओ आपण बनवूया. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना टिंबटिंब येथे स्थापन झाला. बरोबर. आपण आधीही डिस्कस केलं होतं की महाराष्ट्र जो आहे तो सहकारामध्ये अग्रेसर आहे. बरोबर. भारतात जर बघितलं तर सगळ्यात जास्त सहकारी संस्था कुठे असतील तर त्या महाराष्ट्रात आहेत. सगळ्यात जास्त सहकारी साखर कारखाने, सगळ्यात मोठ्या जिल्हा सहकारी बँका ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल अहमदनगर किंवा आता अहिल्यानगर ही जी बँक आहे ADCC, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, ही आशिया खंडातली सगळ्यात मोठी सहकारी बँक आहे. बरोबर. आशिया खंडातली सगळ्यात मोठी सहकारी बँक आहे. तर ह्या फॅक्टवरनं तुम्हाला लक्षात येऊ शकतं की महाराष्ट्र सहकार्यामध्ये किती अग्रेसर आहे, महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती काम चालतं. तर आपल्याला प्रश्न विचारला की महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना टिंबटिंब येथे स्थापन झाला. तर महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला सहकारी साखर कारखाना हा सन 1951 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात, म्हणजे जुन्या नावानं जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवरानगर या ठिकाणी स्थापन झाला. 1951 मध्ये अहिल्यानगरमधल्या प्रवरानगर या ठिकाणी.
आणि हा स्थापन कोणी केला तर डॉक्टर गाडगीळ आणि पद्मश्री विठ्ठलरावजी विखे पाटील आणि गाडगीळ या दोघांनी मिळून या सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे स्थापन झाला कधी 1951 आणि कोणी स्थापन केला तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांना सहकार महर्षी म्हणून देखील ओळखलं जातं आणि धनंजय गाडगीळ ह्या दोघांनी मिळून महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे 1951 स्थापन केला. तर हे देखील इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू. सहकारी संस्थेत सर्व सभासद टिंबटिंब मानले जातात. ऑप्शन ए दिलाय असमान, बी दिलाय समान आणि ऑप्शन सी दिलाय गौण. तर आपण जसं आधी अभ्यासलं आहे भाग 3 की समानता हे सहकाराचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सहकारामध्ये सगळे जे सभासद असतात त्यांना समान मानलं जातं. त्यामुळे आपलं बी हे उत्तर असणार आहे. सहकारी संस्थेत सर्व सभासद हे समान मानले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न. सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश हा टिंबटिंब असतो. ऑप्शन ए दिला आहे नफा मिळवणे, ऑप्शन बी दिला आहे सेवा देणे आणि ऑप्शन सी दिला आहे पिळवणूक करणे. तर या ठिकाणी पिळवणूक करणे हा ऑब्व्हियसली उद्देश नसतो संस्थेचा, सहकारी संस्थेचा. त्यानंतर ऑप्शन ए नफा मिळवणे. आपण सहकार्याच्या वैशिष्ट्यामध्ये अभ्यासलं आहे की सहकारी संस्थांचा मूळ उद्देश हा सेवा देणे असतो, न की नफा कमावणे. त्यामुळे बी आपलं बरोबर उत्तर आहे. पण सहकारी संस्था नफा कमवत नाहीत असं नाही, पण त्यांचा उद्देश जो आहे मुख्य तो नफा कमावणे नसून सेवा देणे हा आहे. त्या नफा कमावतात, पण ह्या नफ्याचा वापर जो आहे तो सभासद किंवा त्यांच्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील यासाठीच ते यूज करतात. बरोबर, नफा कमावणं हा त्यांचा उद्देश नसतो, परंतु त्यांचा किमान खर्च निघावा. बरोबर, संस्था चालवण्यासाठी जो काय पैसा लागतो आहे तो त्यांचा रिकवर व्हावा एवढा नफा ते नक्कीच कमावतात. अदरवाईज जर नफा कमवला नाही तर त्या सहकारी संस्था ज्या त्या डबघाईला येतील, बुडून जातील. बरोबर, त्या नफा कमावतात, पण त्यांचा उद्देश फक्त नफा कमावणं हा नसून आपल्या सभासदांना किंवा ग्राहकांना उत्तम सेवा देणं हा असतो. तर हे देखील एक सहकार्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे टिंबटिंब हे अध्यक्ष होते. ऑप्शन ए दिला आहे प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ, ऑप्शन बी दिला आहे आर.जी. सरैया, ऑप्शन सी दिला आहे डॉक्टर ए.डी. गोरवाला. तर अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती ही सन 1951 स्थापन झाली होती आणि ह्या समितीने आपला अहवाल 1954 दिला होता. ह्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर ए.डी. गोरवाला. त्यामुळे ऑप्शन सी हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. ह्या समितीच्या बाबतीतली एक महत्त्वाची फॅक्ट आहे की 1954 ज्यावेळेस ह्या समितीने आपला रिपोर्ट दिला त्यावेळेस तिने असा निष्कर्ष नोंदवला होता की भारतामध्ये सहकार हा अपयशी ठरला आहे. भारतामध्ये सहकार अपयशी ठरला आहे, पण तो यशस्वी झालाच पाहिजे. म्हणजे या समितीने असं म्हटलं होतं की आजपर्यंतची भारतामधली जी सहकाराची स्थिती आहे ती फार काय समाधानकारक नाही आहे आणि सहकार चळवळ ही अपयशी ठरली. परंतु समाजाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करायचा असेल तर ही चळवळ जी ते आपल्याला यशस्वी करायला लागेल आणि ही चळवळ यशस्वी करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत त्या सरकारने अवलंबायला हव्यात. तर ए.डी. गोरवाला हे 1951 अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे अध्यक्ष होते आणि ह्या समितीने 1954 आपला अहवाल दिला होता. तर हे देखील एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढं काही आपण जस्ट एक जोड्या जुळवायचं किंवा ह्या ब्लँक्स फिल करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपली एक रिव्हिजन लवकर होऊन जाईल. तर आधुनिक सहकारी चळवळीचे जनक कोणाला म्हटलं जातं तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सर रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हटलं जातं. ओवेन यांचं काय योगदान आहे तर 1844 इंग्लंडमध्ये जी सगळ्यात पहिली सहकारी संस्था रॉसडेल येथे स्थापन झाली, रॉसडेल पायोनियर्स इक्विटेबल सोसायटी लिमिटेड, तर या सहकारी संस्थेच्या स्थापनेमागे सर रॉबर्ट ओवेन यांचा हात होता आणि ती जगातली सगळ्यात पहिली अधिकृत
फॉर्मली स्थापन झालेली सहकारी संस्था होती, म्हणून सर रॉबर्ट यांना क्रेडिट दिलं जातं आणि त्यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक म्हणलं जातं. त्यानंतर पुढचा एक व्यक्ती. आता इथं काय तर एक व्यक्ती म्हणजे एक मत. बरोबर, सहकार्याचं एक वैशिष्ट्य आहे एक व्यक्ती एक मत. कुठल्याही भागधारकाकडे म्हणजे कुठल्याही सभासदाकडे कितीही नंबर ऑफ शेअर्स असले, म्हणजे एखाद्या सभासदाकडे एकच शेअर आहे आणि एखाद्या सभासदाकडं 10 शेअर्स आहे, याचा अर्थ असा होत नाही की एक शेअर असणाऱ्या सभासदाला एक मत आणि 10 शेअर असणाऱ्या सभासदाला 10 मत. सहकारी संस्थेमध्ये कायम की कोणाकडे कितीही शेअर असले तरी त्यांना मताची संख्या जी आहे ती एकच असते, त्यांना एकच मत देतात. त्यामुळे एक व्यक्ती एक मत हे सहकार्याचं जे ते मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सहकारी चळवळीचा उगमदेश. पहिल्या प्रश्नामध्ये देखील आपण बघितलं होतं की सहकारी चळवळीचा उगमदेश हा इंग्लंड आहे. इंग्लंडमधल्या रॉसडेल या ठिकाणी 1844मध्ये जगातली पहिली सहकारी संस्था स्थापन झाली. आता बघा, काही ज्या गोष्टी आहेत ना त्या रिपीट होतात, काही प्रश्न रिपीट होतात कारण ते इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत. बरोबर, तेवढंच फॅक्च्युअल डेटा तर ते तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, ते विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात नफ्याचे न्यायी वाटप. हे काय आहे तर सहकार्याचं एक वैशिष्ट्य आहे. आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात प्रत्येक सभासदामध्ये नफ्याचं न्याय वाटप म्हणजे नफ्याचं इक्वल वाटप केलं जातं. कशाच्या प्रमाणात? आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात. त्याच्यानंतर पुढचं बघूया, भारतातील पहिला सहकार कायदा. तर भारतातील पहिला सहकार कायदा हा 1904मध्ये ब्रिटिशांनी संमत केला होता. दुसरा जो आहे तो 1912मध्ये संमत केला आणि नंतर महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर 1960मध्ये महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा लागू केला आणि 1960च्या ह्या कायद्यानुसारच आज देखील महाराष्ट्रामधल्या सगळ्या सहकारी संस्थांचं नियमन किंवा कारभार चालतो. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची की 97वी घटना दुरुस्ती जी की 2011मध्ये केली गेली सहकारी संस्थांच्या बाबतीत, तर ती देखील इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर 2021मध्ये जी केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन झालं ते देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर ह्या फॅक्ट काही आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर हे जे एक शब्द समूहाबद्दल एक शब्द जस्ट फॉर रिव्हिजन. सहकारी संस्थेचे मालक कोण असतात? तर सभासद असतात. बरोबर, हे देखील सहकार्याचं काय एक वैशिष्ट्य आहे की सर्व सभासद जे आहेत ते सहकारी संस्थांचे मालक असतात आणि नफा जो आहे तो त्यांच्यामध्ये वाटून घेतला जातो इक्वल प्रमाणात. त्यानंतर पुढचं आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे एक महत्त्वाचे साधन काय तर ते सहकार्य. आपण बघितलं होतं सहकार्याच्या महत्त्वामध्ये. तर सहकार ही केवळ आर्थिक नसून ती सामाजिक देखील चळवळ आहे. म्हणून सहकार्याच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होतं, समाजाची आर्थिक उन्नती देखील होते आणि सामाजिक बदल देखील घडून येतात. त्यानंतर पुढे सहकारी चळवळीचे जनक. आता या ठिकाणी क्लिअरली दिलेलं नाही भारतीय सहकारी चळवळीचे जनक की जागतिक सहकारी चळवळीचे जनक. तर जागतिक आधुनिक सहकारी चळवळीचे जनक आपण बघितलं की रॉबर्ट ओवेन यांना म्हटलं जातं. त्याचबरोबर भारतीय सहकारी चळवळीचे जनक हे वैकुंठलाल मेहता यांना भारतीय सहकारी चळवळीचे जनक म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही नोट करून घ्या, जागतिक सहकारी चळवळीचे जनक सर रॉबर्ट ओवेन आणि भारतीय सहकारी चळवळीचे जनक श्री वैकुंठलाल मेहता यांना म्हटलं जातं. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला सहकार कायदा. हे मागाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातला पहिला सहकारी कायदा हा 1960मध्ये संमत करण्यात आला आणि त्याच कायद्यानुसार आज देखील आपलं सहकारी संस्थांचं नियमन चालतं. त्यानंतर इथं विचारलं आहे भारतातील दुसरा सहकार कायदा. बरोबर, तर दुसरा सहकार कायदा हा 1912मध्ये ब्रिटिशांनी संमत केला आणि याआधी पहिला सहकार कायदा भारतामधला हा 1904मध्येच ब्रिटिशांनी लागू केला होता. त्यानंतर काही विधान आहेत हे चुकीबरोबर ओळखायचे आहेत, तर हे एकदा गो थ्रू केलं तर आपली क्विक रिव्हिजन होऊन जाईल. पहिलं दिलं आहे की सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना आहे. बरोबर, कारण आपण बघितले ऐच्छिक संघटन हे काय तर सहकाराचं वैशिष्ट्य आहे. बरोबर, त्यामुळे हे पहिले स्टेटमेंट जे ते बरोबर आहे, सहकारी संस्था एक ऐच्छिक संघटना आहे. त्यानंतर दुसरं, सहकारी संस्था नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातात.
तर हे चुकीचं आहे. का? कारण आपण बघितलं सहकारी संस्थांचा प्रमुख उद्देश हा नफा कमावणे नसून सेवा देणे, बरोबर. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट जे ते चुकीचं आहे. त्यानंतर पुढं दिलं आहे की सहकारी संस्था आपल्या सभासदांमध्ये कोणताही भेदभाव करत नाहीत. हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण आपण बघितलं आहे समानता हे सहकाराचं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे तिथे कुठलाही भेदभाव नसतो. त्यानंतर पुढे सहकारी संस्था ही एक हुकुमशाही संघटना आहे. तर हे चुकीचं आहे, कारण आपण बघितलं सहकारी संस्था कशाप्रकारे काम करतात, लोकशाही पद्धतीने काम करतात. सहकारी संस्थांमध्ये त्यांचा जो प्रतिनिधी किंवा ज्याला आपण चेअरमन म्हणतो तो काय आहे तर लोकशाही पद्धतीद्वारे सभासदांकडून मतदान करून निवडून दिला जातो. त्यामुळे सहकारी संस्था ही एक काय लोकशाही संघटना आहे, हुकुमशाही संघटना नाही आहे. त्यानंतर पुढे सहकारी संस्थांमुळे मध्यस्थांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. आपण बघितले भाग 3मध्ये की सहकारांद्वारे काय होतं, दलाल जे आहेत ते इलिमिनेट केले जातात, मध्यस्थ जे आहेत ते इलिमिनेट केले जातात आणि सहकारी संस्था सरळ उत्पादकाकडून वस्तू विकत घेऊन थेट ग्राहकापर्यंत पोहोचवतात. याच्यामध्ये काय होतं की दलालाचं जे आहे ते उच्चाटन होतं, मध्यस्थ जे आहेत ते इलिमिनेट केले जातात, त्यामुळे त्यांची साखळी नष्ट होण्यास मदत होते. ते स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट सहकारी संस्था मक्तेदारीवरती नियंत्रण ठेवतात, बरोबर. तर आपण काल पण डिस्कस केलं होतं की ग्रामीण भागात शक्यतो शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारं कर्ज ते कोणाकडनं घेतात, सावकाराकडनं घेतात, कारण त्यांच्याकडे ऑप्शन अवेलेबल नसतो. पण सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलं जातं आणि हे सावकारांची मक्तेदारी जी आहे तिच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे स्टेटमेंट 6 हे आपलं बरोबर स्टेटमेंट आहे. तर आय होप की ह्या क्वेश्चन्समधनं बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या रिवाईज झाल्या असतील, परत तुम्हाला कन्सेप्ट जे आहेत त्या व्यवस्थित आठवले असतील. तर सगळे क्वेश्चन्स एकदा गो थ्रू करा. त्याच्यानंतर पुढच्या सेशनमध्ये सहकार्याचे जे काही टॉपिक्स राहिलेत मेन 4-5 ते आपण कवर करूया. आता याच्यामध्ये आपल्याला आता सहकार बघून झाल्याच्या नंतर आता आपण बघतोय की सहकार म्हणजे बेसिक काय, सहकारी बँकिंग ही अजून आपण बघायला सुरुवात केलेली नाही, बरोबर. आपण सध्या जो आहे तो फक्त सहकारच पाहतोय. आता सहकारामध्ये अनेक प्रकारच्या संस्था असतात, जसं आपण आधी पण डिस्कस केलं की सहकारी बँकिंग आहे म्हणजे पतपुरवठा करणाऱ्या, काही गैरपतपुरवठा संस्था म्हणजे सहकारी साखर कारखाने असतील किंवा सहकारी सूतगिरण्या, सहकारी गूळ उद्योग, ह्या काय आहेत गैरपतपुरवठा आहेत, बरोबर. त्यानंतर काही गैरकृषी सहकारी संघटना आहेत त्या वेगळ्या, काही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत, सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. तर आपण सहकारात आता वर सहकार पाहतो आहे, बरोबर. सहकार ही कन्सेप्ट पाहतो आहे. त्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे ते म्हणजे सहकारी पतपुरवठा करणाऱ्या संस्था, बरोबर. मग त्यामध्ये पण 2 आहेत परत, सहकारी कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा करणारी संस्था आणि सहकारी गैरकृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा करणारी संस्था. ते आपल्याला फार डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. सहकार साधारणतः बेसिक जो आहे तो आपला अजून 4-5 व्हिडिओजमध्ये संपेल, पण सहकारी बँकिंग हा डिटेल टॉपिक आहे आणि याला किमान आपल्याला 15 व्हिडिओज लागतील. तर पुढच्या 5 व्हिडिओमध्ये आपण हे सहकार जे कोर आहे, बेसिक आहे, ते संपवण्याचा प्रयत्न करू आणि नंतर मग लवकरच सहकारी बँकिंग जे आहे ते आपण सुरू करू. मॅक्झिमम क्वेश्चन हे आपल्याला सहकारी बँकिंगवरतीच येतील. सहकारवरती देखील प्रश्न येतात, पण सहकारी बँकिंगवरती जास्त प्रश्न येतात आणि सहकारी बँकिंग समजायला थोडं किचकट, कारण मग त्याच्यामध्ये पतसंस्थांची किंवा पतपुरवठा करणाऱ्या बँकांची जी स्तरीय रचना आहे ती समजायला थोडा आपल्याला वेळ लागू शकतो. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. तुमचं काही फीडबॅक असेल तर कमेंट करून सांगा. तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.